नमस्कार नांदेडकर, भाग्यशेष वार्तामध्ये मी विजया वाघमारे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. जवळपास महानगरपालिकासाठी जे काही गरज होता, महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीकरिता दिनांक 15 डिसेंबर रोजीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तरी 15 जानेवारी रोजी मतदान व दिनांक 16 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर मतमोजणी होणार आहे. सदर निवडणूक ही शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी नांदेड शहरातील 6 पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक 3 पोलीस स्टेशन हा आहे की पूर्ण वर्षा आमची क्राईम स्टॅटिस्टिक्स आणि पूर्ण वर्षमध्ये आमची कामगिरी कसा राहिलेला आहे, कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही चांगला केलेला आहे नांदेड पोलिसनं आणि कोणत्या मध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो, आज सर्व स्टॅटिस्टिकल नंबर्स वाईज डिटेल्स मध्ये मी देणार तुम्हाला. तो हा 3 विषय मोस्टली महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाचा सुद्धा एक मोठा रोल असतो की फ्री अँड फेअर इलेक्शन इन्श्योर करण्यासाठी. तर त्यामध्ये एक मोठी चॅलेंज पण आहे, जिथे 20 प्रभाग मध्ये जवळपास 600 मतदान केंद्र असा राहणार, ज्यामध्ये की जवळपास 200 जे आपण म्हणतो PSL म्हणजे पोलिंग स्टेशन लोकेशन आम्ही DYSP डिप्यूट करतो. पण आम्ही अगोदरच पासून की ते थोडंसं फॅमिलिअराइज होते. आज त्यांना आरोची माहिती भेटला, आज त्यांना कॅन्डिडेट कोण आहे ते पण तुम्हाला त्यांना माहित राहणार, म्हणून अगोदरच पासून आम्ही DYSP आणि PIs वगैरे डिप्यूट करत आहोत. हा एक युनिक तुम्हाला हा बंदोबस्त मध्ये नांदेडमध्ये यावेळी दिसणार. तसेच जवळपास 1350 होमगार्ड आपण येत आहेत. SRPF, RCP, स्ट्रायकिंग कारवाई हे आमचे खूप इम्पॉर्टंट रोल असतो. त्यामध्ये जवळपास MPDA ची 2 कारवाई फक्त इलेक्शनचे आचारसंहिता पिरियडची कारवाई आहे, त्यामध्ये MPDA ची 2 कारवाई केलेल्या आहे. 168, 129, 128 DNSS प्रमाणे 271 इसमावर कारवाई करत आहोत. एक मोठी प्रतिबंधक कारवाईचा आकडा तुम्हाला यावेळी महानगरपालिका इलेक्शन मध्ये दिसणार, जो ऑलमोस्ट एक हिस्टॉरिकल आहे. इतके मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई कधीही. एक जे पॅराग्राफ आहे यामध्ये की आम्ही नियोजन केलेलं आहे, जसं आज सांगत होता की देगलूर एडिशनल SP सूरजने सुद्धा काल शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये एक मीटिंग घेतला होता. तो असा जवळपास 96 मीटिंग आम्ही घेत आहोत. 96 मीटिंग ऑलमोस्ट प्रत्येक कॉलनी मध्ये आम्ही मोहल्ला कमिटी मीटिंग घेत आहोत, ज्यांची डिटेल शेड्यूल आजच मी तुम्हाला देतो. आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला दिलेला आहे, ज्यामध्ये की मी स्वतः आमचे ऍडिशनल SP आणि 7 DYSP जे आता डिप्यूट केलेला आहे, माझी मीटिंग आहे देगलूर नाका एरियामध्ये 8 वाजता आणि असंच ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा घेणार, वजिराबादमध्ये सुद्धा घेणार. असं 96 मीटिंग आम्ही शेड्यूल केलेलं आहे, ज्यामध्ये की सर्व स्टेक होल्डर्स जे असतो, स्टेक होल्डर म्हणजे जे मेन पार्टी आहे, पॉलिटिकल पार्टी नाही. हा होता जवळपास महानगरपालिकासाठी जे काही गरज होता, आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि जसा आपण नगर परिषदचे इलेक्शन, नगर पंचायतचे इलेक्शन मोस्टली ओव्हरऑल शांतता मध्ये झालेला आहे, त्याप्रमाणेच महानगरपालिका इलेक्शन साठी सुद्धा आम्ही कमिटेड आहोत की फ्री अँड फेअर इलेक्शन करणार. दुसरा गोष्टी येतो की आपण 31 डिसेंबर व काल पण नाकाबंदी काही ठिकाणी आम्ही ठेवला होता. आज पण रात्री 10 पासून नाकाबंदी आम्ही ठेवणार. तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई, तसेच ब्रेथ अनालायझर घेऊन कारवाई, आमची बॉडी कॅमेरा तसेच व्हिडिओ कॅमेरा घेऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी सुद्धा सिटी, इतवारा आणि प्रत्येक प्रॉपर तालुका पोलीस स्टेशन मध्ये
आम्ही जवळपास मोठ्या प्रमाणावर 41 कारवाई म्हणजे 41 लोकांवर एमपीडीए करून त्यांच्या 1 वर्षासाठी आम्ही हर्सूल जेलमध्ये पाठवलेला आहे. तसेच हद्दपारीची कारवाई जे महाराष्ट्र पोलीस कायदा 55-57 जे टोळीवर आम्ही करतो त्यामध्ये मागच्या वर्षी 139 कारवाई होता. यावेळी जवळपास 411 कारवाई केलेला आहे. तसेच मकोकाची कारवाई मागच्या वेळी 2024 मध्ये 1 टोळीवर झाला होता. यावेळी मकोकाची 5 कारवाई 5. तसेच आर्म्स ऍक्टची 129 कारवाई ते पथकने केलेला आहे. ते खंजर घेऊन फिरत होता आणि त्यामध्ये त्यांनी मोटर व्हेकल ऍक्टच्या 316 कारवाई पण केलेला आहे. शेवटचा जे एक पेज आहे तुमच्या प्रेस नोट मध्ये हा असतो क्रिमिनल गँग्स एलिमिनेशन. त्याबद्दल मी ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे की जवळपास 411 लोकांवर हद्दपारी सारखा 55-56